भक्ती प्रवाहामध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. जसं की आपण गेल्या भागात पाहिलं होतं, नरहरी आणि नरसप्पा बाळप्पांना समजावत असतात की ते सुंदराबाईपासून जरा दूरच राहा. नरसप्पा त्यांना म्हणतात, अहो बाळप्पा भाऊ, सुंदरा मावशी त्यांचं स्वार्थ साधून घेतायत आणि दुसऱ्याला राबून घेतात बघा ते, आणि तुम्हाला असं राबताना नाही बघत हो. नरहरी भाऊ म्हणतात, हे बघा बाळप्पा भाऊ, आम्ही सूचित करायचं काम केलंय, बाकी तुमचा प्रश्न. त्यावर बाळप्पा भाऊ म्हणतात, अहो सुंदरा मावशी अशा नाही आहेत, आणि जरी त्या असं करत असल्या तरी पर्वा करण्यासारखं काय नाही आहे मला त्यात. त्या त्यांच्या फायद्यासाठी माझ्याकडून काम करून घेतात आणि त्याच्यात माझ्याकडनं अधिकाधिक स्वामी सेवा घडून येते आहे. म्हणजे बघा ना, त्यांच्या स्वार्थामध्येही माझा परमार्थच आहे. इथे सगळे भक्तगण स्वामींच्या मठात असतात. सुंदराबाई स्वामींना वारा घालत असतात. तेवढ्यातच तिकडनं एक भक्त येतो. सुंदराबाई म्हणतात, या या या, स्वामींचं दर्शन घ्या आणि स्वामींना आणलेली भेटवस्तू इथे ठेवा, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हो. तेवढ्यातच तिथे दाजीबांच्या सेवेकऱ्यांबरोबर शामराव येतो. तो म्हणतो, ओ बुवा, आता पुरे झाला हा तमाशा, बोरिया बिस्तर उचलायचं आणि निघायचं. तो भक्तांना म्हणतो, ओ तुम्ही का हो थांबलात, चला निघा इथून. त्यावर सुंदराबाई त्यांना अडवते. ओ माशे, कोण हो तुम्ही आणि काय एवढा आरडाओरडा करताय आणि भक्तांना काय हकलवताय? हे बघा, इथे सगळ्यांना समान न्याय आहे. तुम्हाला स्वामी देवांचं दर्शन रांगेतूनच मिळेल हो. स्वामी देवांचं दर्शन घ्या म्हणजे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. शामराव म्हणतो, हो, मनोकामना पूर्ण करून घ्यायलाच आलो आहे, पण या बुवाचं दर्शन घ्यायला नाही आलो आहे. बाळप्पा तिथे येतात आणि विचारतात, मग तुमचं इथे येण्याचं प्रयोजन तरी काय आहे? सुंदराबाई म्हणतात, बाळप्पा भाऊ, अहो इतक्या सभ्य भाषेत का बोलताय ह्याच्याशी? भुजंग भाऊ या इकडे. भुजंग भाऊ विचारतात, नाव काय रे तुझं? त्यावर तो म्हणतो, श्यामराव. भुजंग भाऊ म्हणतात, जरा सबुरीने घ्यायचं, कळलं का? बाळप्पा म्हणतात, अहो भुजंग भाऊ, ह्यांचं म्हणणं काय आहे ते तरी ऐकून घेऊया आपण. आपणही तसेच वागायला लागलो तर ह्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? रामराव म्हणतो, तुमची बडबड ऐकून घ्यायला आलो नाही मी इथं. भुजंग म्हणतात, मग कशाला आलास? रामराव म्हणतो, माझी जमीन परत घ्यायला. ही मठाची जमीन वारस हक्कानी माझी आहे. त्यावर नरसप्पा म्हणतात, अरे तू कोण आणि कुठला ते मला माहीत नाही, पण जे तू बोलला ते पहिलं आणि शेवटचं. नरहरी म्हणतात, ही जमीन मालोजीराजांनी मठाच्या करिता दिली आहे. शामराव म्हणतो, कुणी दिली, कशाला दिली, का दिली ते काही मला माहिती नाही, पण ही जमीन माझीच आहे, लक्षात ठेवा. सुंदराबाई म्हणतात, काय पुरावा आहे तुमच्याकडे, सांगा बरं. नाही, तुमचं वक्तव्य आहे ना ते सरळ सरळ राजांना आव्हान देण्यासाठी आहे. शामराव म्हणतो, पुरावा पाहिजे तुम्हाला, आणि पिशवीतून आणलेले कागदपत्र दाखवतो आणि म्हणतो, हा घ्या पुरावा, हा मठ आता राहूच शकत नाही. भुजंग भाऊ म्हणतात, अरे तू काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलतोय, तुला कळतंय का? हा मठ नाही, मंदिर आहे, मंदिर, आणि इथे आमच्या देवाचं वास्तव्य आहे, कळलं? नरहरी म्हणतात, अगदी बरोबर बोललात, आणि ह्या जमिनीवर मस्तक ठेवून आशीर्वाद घ्यायचा असतो, याच्यावर अधिकार सांगायचा नसतो. नरहरी म्हणतात, अरे शामराव, तुझा जो काय गैरसमज झालाय ना तो डोक्यातून काढून टाक. बाळप्पा म्हणतात, हे बघा, जर ही जागा तुमची आहे तर तुम्ही हे काम तेव्हाच का नाही थांबवलं? आता हा सगळा मठ पूर्ण झाल्यावर कसे आलात तुम्ही? स्वामी हे सगळं शांतपणे ऐकत असतात. बाळप्पा म्हणतात, तुम्ही सादर करत असलेले हे दस्तावेज खरे आहेत हे कशावरून? तर सगळे भक्त म्हणतात, अगदी बरोबर बोललात तुम्ही, अगदी बरोबर. शामराव म्हणतात, तुमची सगळ्यांची मतं मांडून झाली की मला सांगा, मला अजिबात घाई नाही. कारण मला माहिती आहे ज्या दस्तावेजाबद्दल तुम्ही बोलत आहात त्याच्यावर शासकीय मुद्रा आहे. आता ही जमीन माझीच. सुंदराबाई भडकतात आणि त्याच्या अंगावर जातात आणि म्हणतात, बऱ्या बोलानं इकडनं चालतो व्हायचं, नाही तर गाठ माझ्याशी आहे, चल निघ इकडनं, आणि त्याला हकलवत असतात. तेवढ्यातच तिकडनं रामाचार्य आणि सुमुख येतो. रामाचार्य म्हणतात, शिव 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 शिव, काय चाललंय हे? काय हा गोंधळ? अरे शोभतो का इकडे? आपण स्वामी देवांच्या समोर आहात. तेव्हा भुजंगभाऊ म्हणतात, रामाचार्य, इथे तुमच्या फायद्याचं काय नाही आहे, त्यामुळे जसे आलात ना तसंच निघून जायचं. तेव्हा आचार्य म्हणतात, मी कशाला थांबतोय इथे? तेवढ्यात सुमुख आचार्याला कानात म्हणतात, आचार्य, आपल्याच फायद्याचं आहे इथे. आचार्य म्हणतात, स्वामी देवा, बघा हे कसे बोलतायत बघा,
आणि शामरावकडे बघून विचारतात, काय नाव तुझं? शामराव. म्हणणं काय आहे बुवा तुमचं? शामराव म्हणतो, मी जे बोलतोय त्याचे पुरावे पाहिजे आहेत ना तुम्हाला? हे बघा, ह्या जमिनीचे दस्तावेज आहेत माझ्याकडे. आचार्य म्हणतात, हो. आचार्य म्हणतात, अरे काय बोलतोयस तू? तुझं तरी कळतंय का तुला? अरे देवासमोर बोलतोयस तू. देव आहेत हे बुवा म्हणजे. शिवाय मालोजीराजेंची विशेष मर्जी आहे हो त्यांच्यावर. तेव्हा बोलताना विचार करून बोल. आचार्य म्हणतात, बघू तरी देते पुरावे, काय म्हणतायत? अरे अरे अरे, बरोबर बोलतायत. हे कागद, ही जमीन ह्याच्याच मालकीची आहे. बघा बाळप्पा, तुम्हीच बघा, तुम्हीच सुशिक्षित आणि सुसंस्कृत दिसताय. आता तुम्हीच पहा हे कागद आणि बघा कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं ते. सुंदराबाई म्हणतात, बाळप्पा भाऊ, नीट पहा हो हे दस्तावेज आणि काय खरं खोटं आहे ते सांगा यांना. आचार्य म्हणतात, नाही नाही, खरंच सांगा, खोटं नको. बाळप्पा भाऊ म्हणतात, हे दस्तावेज पाहता ही मठाची जमीन ह्यांच्याच मालकीची आहे. हे ऐकताच सगळे भक्त विचारात असतात. स्वामी मठात बसून हसत असतात. सुंदराबाई धावत स्वामींकडे जातात आणि म्हणतात, स्वामी देवा, हो बघताय काय? बघताय ना काय गोंधळ चाललाय तो? एवढं मोठं संकट आलंय ह्या मठावर. ही मठाची जागा त्याची असं तो म्हणतोय, तो उपटसुंभ. स्वामी म्हणतात, बाळ्या जा दोरा घेऊन ये. स्वामी तो दोरा घेतात, थोडा वेळ पाहतात आणि तिकडनं निघतात. त्यांच्या पाठून सगळे भक्तजण निघतात. आचार्य म्हणतात, आता हा बुवा कुठे गेला? म्हणतो, आपण पाहायला हवं, तेही लगेच. स्वामी वृक्षाला परत दोरा गुंडाळत असतात. गुंडाळता ते थांबतात आणि म्हणतात, बांधला गेलाय तो, साफ बांधला गेलाय. स्वतःची सुटका करून घेणं दूर राहिलंय, स्वतःला अजून गुंतवून घेतोय तो. शामराव म्हणतो, ए बुवा, काय बोलतोय तू? तू काय बोलतोयस? मी काय बोलतोय? त्यावर भुजंगभाऊ म्हणतात, तुझं बोलणं तुझ्याजवळच ठेव. आणि कोण आहेस रे तू? ह्या गावचा तर दिसत नाही, मग ह्या जमिनीशी तुझा संबंध कसा? असं ते त्याला प्रश्न करतात. आणि इथे स्वामी झाडाला दोरा गुंडाळतच असतात. अरे पटकन म्हणतात, पूर्वज. त्यावर शामराव म्हणतो, हो पूर्वज, आमचे पूर्वज होते इथे, नंतर ते बार्शीला गेले. ते स्वामी झाडाला जसे जसे दोरा गुंडाळत असतात तसं तसं सगळे भक्त त्याला प्रश्न करत असतात. कोण पूर्वज? कधी होते? कुठे गेले? हरी विचारतो, घरी कोण कोण असतं तुमचा? त्यावर ते म्हणतात, कशाला? त्यावर ते म्हणतात, नाही, दस्तावेज तुम्हीच कोरले असतील तर. हो, तोंड सांभाळून बोला. त्यावर भुजंगभाऊ भडकतात आणि बोलतात, नीट बोलायचं, लय बोलायला बरं का तू. त्यावर आचार्य म्हणतात, अरे तुम्ही असे सगळे एकत्र भांबावून जाईल ना रे तो. त्यावर नरसप्पा म्हणतात, आचार्य तुला ह्याचा एवढा पुळका कशाला, की ह्यातही तुमचा काही फायदा आहे. बाळप्पा म्हणतात, हे पहा, केवळ ही कागदपत्र तुमच्याकडे आहेत म्हणून ही जमीन तुम्हाला दिली जाऊ शकत नाही. मालोजीराजेंसमोर काय ती शहानिशा होईल, तेव्हाच काहीतरी निर्णय घेतला जाईल. शामराव म्हणतो, दाजीबा सरकारांना सांगून लवकरात लवकर हा मठ खाली करतो की नाही हे पहाच. हे ऐकतात स्वामी म्हणतात, शाम्या चल. आचार्य सुमुख आणि शामराव तिकडनं निघतात. आचार्य पुढे पुढे चालत असतात. तर शामराव म्हणतात, आचार्य माझं एकदा ऐका तरी हो, हे प्रकरण आपल्याला दिसतं तेवढं साधं नाही आहे. त्या बुवाचे भक्त एकावर एक खतरनाक आहे. सुमुख म्हणतो, होय, आणि हे प्रकरण अजून खतरनाक होऊ लागणार आहे. सुमुख म्हणतो, हो, ही बातमी मालोजीराजेंपर्यंत जाणार आहे. आचार्य त्याला मारतो आणि गप्प बसायला सांगतो. सुमुख म्हणतो, अहो मी हे सावध होण्यासाठी बोलत होतो, घाबरवत नव्हतो काही. आचार्य शामरावला म्हणतात, शामराव तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, तुमच्या मतावर ठाम राहायचं आहे. ह्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे ठाऊक आहे ना? तुझा भाऊ ब्रिटिशांच्या कैदेत आहे, त्याला तिकडनं काढायचं आहे ना? मग मनातली चलबिचलता चेहऱ्यावर दिसता कामा नये, नाहीतर त्याचे परिणाम काय होतील हेही लक्षात ठेवा. तरी ते स्वामी म्हणतात, शिवहरी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आणि हा एपिसोड इथेच संपतो. श्री स्वामी समर्थ.